त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 49 सॉल्व करणार आहे. द मीन इलेक्ट्रिकल एनर्जी डेन्सिटी बिटवीन द प्लेट ऑफ चार्ज एअर कॅपॅसिटर इज. तर आपल्याला या ठिकाणी मीन इलेक्ट्रिक एनर्जी डेन्सिटी फाइंड करायचं आहे. कशामध्ये? तर चार्ज एअर कॅपॅसिटर्ससाठी. ओके, वेअर क्यू दिलेला आहे आपल्याला चार्ज ऑन कॅपॅसिटर, ए दिलेला आहे एरिया ऑफ कॅपॅसिटर प्लेट. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याच्यात 4 ऑप्शनपैकी पहिले जो ऑप्शन आहे ए ते आहे क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन 0 ए स्क्वेअर. बी ऑप्शन आहे क्यू डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन 0 ए स्क्वेअर. सी ऑप्शन आहे क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन 0 ए. डी ऑप्शन आहे एप्सिलॉन 0 ए डिवायडेड बाय क्यू स्क्वेअर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला मीन एनर्जी डेन्सिटी फाइंड करायची आहे. ओके, चार्ज प्लेट एअर कॅपॅसिटरसाठी. ठीक आहे, क्यू चार्ज ऑन कॅपॅसिटर दिलेला आहे, ए एरिया दिलेला आहे. तर क्यू आणि ए याच्या टर्ममध्ये आपल्याला चार्ज एनर्जी डेन्सिटी या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ओके, मग सपोज कॅपॅसिटर जर घेतलं तर कॅपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोअर इन अ कॅपॅसिटर याचा फॉर्म्युला असेल 1/2 सी व्ही स्क्वेअर. व्ही म्हणजे काय? आपलं पोटेन्शियल, आणि सी म्हणजे काय? कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. ओके, आता कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर जर घेतला तर याचा फॉर्म्युला असणार आहे ए एप्सिलॉन 0/d. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करू शकतो. तर कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला ए एप्सिलॉन 0 आपण काय असणार? तर डी. हा झाला तुमचा फॉर्म्युला. आता नेक्स्ट व्ही जर घेतला तर व्ही हा पोटेन्शियल आहे, त्याचं रिलेशन आपण इलेक्ट्रिक फील्डच्या टर्ममध्ये घेणार. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक फील्डच्या टर्ममध्ये जर घेतलं तर तो असतो इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू पोटेन्शियल पर युनिट काय? डिस्टन्स. आणि जर आपण फक्त पोटेन्शियल जर घेतला तर तो काय असेल? तर ई इंटू डी. मग आपण या टर्ममध्ये पुट करून टाकू 1/2 तसाच ए एप्सिलॉन 0/d. हा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर एअर कॅपॅसिटर एअर ॲज अ डायलेक्ट्रिक जर केला तर त्याचा फॉर्म्युला आहे. आणि व्हीच्या जागी आपण काय टाकणार? तर ई इंटू डी. त्याचा काय येतात? स्क्वेअर. ओके, तर याचं रिझन आहे, तर मी ते रफ करून टाकतो, त्याची काही गरज नाही आहे. ओके, आता याचं काय करू? आपण स्क्वेअर करून टाकणार. 1/2 ए एप्सिलॉन 0/d याचा सेपरेट स्क्वेअर करा. ई स्क्वेअर झाला आणि डी जो आहे त्याचा पण स्क्वेअर झाला, डी स्क्वेअर. ओके, इथला एक डी आणि इथला एक डी काय झाला? तर कॅन्सल झाला. मग आपला जो एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला आहे तर तो असेल 1/2 ए एप्सिलॉन 0 ई स्क्वेअर इंटू डी. ओके, याला पुन्हा आपण अरेंज करून घेऊ. मग आपला एनर्जी स्टोअरचा जो फॉर्म्युला आहे यू तो किती भेटणार? तर 1/2 एप्सिलॉन 0 ई स्क्वेअर आणि ए इंटू डी काय केलं तर मी सेपरेट केला. एरिया इंटू डिस्टन्स जर घेतलं तर ते असतं त्याचं काय? व्हॉल्यूम असतं. मग आपण एप्सिलॉन 0 ई स्क्वेअर तसा ठेवला आणि हा झाला आपलं काय? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. व्हॉल्यूम इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा? डिवाइड. मग एनर्जी पर युनिट काय घेतला? व्हॉल्यूम. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच आपली काय असते? तर एनर्जी डेन्सिटी. मग ती असेल 1/2 एप्सिलॉन 0 ई स्क्वेअर. ओके, म्हणजे झाली आपली काय? एनर्जी डेन्सिटी. मग एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला असेल आपला एप्सिलॉन 0 ई स्क्वेअर डिवायडेड बाय काय? 2. पण आपल्याला एनर्जी डेन्सिटीचं जर आन्सर बघितलं तर या टर्ममध्ये नाही आहे, तर याला आपल्याला काय करावं लागेल? तर रिप्लेस करावं लागेल. आता या केसमध्ये आपलं पॅरलल प्लेट आहे आणि पॅरलल प्लेटसाठी जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्डचा जो फॉर्म्युला घेतला तर या इलेक्ट्रिक फील्डचा जो फॉर्म्युला असतो तो असतो सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. दोन्ही प्लेट आहे तर इनसाइड 2 चार्जेस असणार आहे, पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह. इनसाइड इतका असणार. आणि चार्ज जर घेतला तर सिग्मा जर घेतला, वट इज सिग्मा? इट इज चार्ज पर युनिट एरिया. मग याच्या जागी आपण काय करणार? चार्ज पर युनिट एरिया Q/A टाकणार आणि रिमेनिंग टर्म करायला एप्सिलॉन 0 झाला. ही झाली कोणाची व्हॅल्यू? तर इलेक्ट्रिक फील्ड. हा जो व्हॅल्यू आहे ती आपण पुट करणार आहे या इक्वेशनमध्ये. त्याला इक्वेशन 1 कन्सिडर करा, नाही तर मग डायरेक्ट पुट करून टाका. या ठिकाणी चार्ज आपल्याला स्मॉल क्यू इतका दिलेला आहे, तर आपण स्मॉल क्यू या ठिकाणी कन्सिडर करू. मग आपल्याला एनर्जी डेन्सिटी फाइंड करायचं. देअरफॉर एनर्जी डेन्सिटी इज इक्वल टू एप्सिलॉन 0 तसाच डिवायडेड बाय 2 पण तसाच. आणि हा जो ई दिसतोय त्या ईच्या जागी आपण पुट करणार आहे काय? तर क्यू डिवायडेड बाय ए एप्सिलॉन 0, पण त्याचा काय करायचं? आपल्याला स्क्वेअर करायचा. ठीक आहे, मग आता ई टर्म आपण लास्टला या ठिकाणी घेऊन टाकू. मग आपल्याकडे भेटेल काय? तर एनर्जी डेन्सिटी इज इक्वल टू एप्सिलॉन 0 मी तसाच लिहिला, डिवायडेड बाय 2 पण तसा केला, पण या टर्मचा आपल्याला काय करायचं आहे? स्क्वेअरिंग करायचं. ओके, क्यूचा स्क्वेअर केला तर तो भेटेल क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय
एचा पण स्क्वेअर करायचा, तो भेटला ए स्क्वेअर, आणि या एप्सिलॉनचा पण स्क्वेअर करायचा, एप्सिलॉन 0चा स्क्वेअर. आता पुढच्या टर्ममध्ये इथला एक एप्सिलॉन आणि इथला एक एप्सिलॉन काय आला, कॅन्सल. मग न्यूमरेटर राहिलं क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 ए स्क्वेअर इंटू एप्सिलॉन 0. तर आज आला तुमचा काय तर बेसिक फॉर्म्युला कोणाचा, तर एनर्जी डेन्सिटीचा या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला भेटलेला आहे. ओके, आज आला तुमचा एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन 0 ए स्क्वेअर, तर हे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए शी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन ए असेल. आणि ऑप्शन ए म्हणजेच काय तर क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन 0 इंटू ए स्क्वेअर. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए.